आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, गेले अनेक दिवस चर्चा आहेत, आपण स्पष्ट बोलणारे आहात तसे, आणि पहिल्यापासून आपण भूमिका स्पष्ट घेतलेली. गेले अनेक दिवस माध्यमात बातम्या येतात आपल्या प्रवेशाबाबत, आपली भूमिका काय विचारायची गरज आहे मला सांगा की. मी कायमस्वरूपी सांगितलं की ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि दोनदा खासदार हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्यामुळं मी झालेलो आहे. अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही. आणि आताचं जे राजकारण चाललं आहे ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे, फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं. मला वाटते त्या धाटणीतल्या आम्ही नाहीत. आणि मला वाटतं आता परीक्षा किद्दा द्यायच्या, ह्या गोष्टीसाठी परीक्षा द्यायची किद्दा द्यायच्या. त्याच्या पुढं जाऊन मी तुम्हाला सांगतो की हा जो जिल्हा आहे धाराशिव, हा भाई उद्धवराव दादांचा जिल्हा आहे. तुम्हाला त्यांच्या बाबतीत ती एक गोष्ट माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण मी सांगतो तुम्हाला, परत त्याचा उल्लेख करतो. उद्धवराव दादा विरोधी पक्षनेते होते विधानसभेमध्ये, आणि चव्हाण साहेब वर केंद्रात गेले मुख्यमंत्री असताना. उद्धवराव दादांना विचारणा झाली होती की तुम्ही मुख्यमंत्री होता का पक्ष सोडून. उद्धवराव दादांनी नम्रपणे सांगितलं की शेतकरी आणि शेतमजुरासाठी मी आलेलो आहे, आणि मुख्यमंत्री पदाला नकार दिला त्यांनी. मला वाटतं ते ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, प्रतिनिधित्व करत होते ह्या मतदारसंघाचं. त्या मतदारसंघातनं आम्ही आहेत, त्यामुळं आम्हाला त्याची जाणीव आहे आणि ती जाणीव ठेवून आम्ही काम करणार आहे. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, माणूस रिकाम्या हातानंच येतं आणि रिकाम्या हातानंच जातं आहे. माणूस मेल्याच्या नंतर काय शिल्लक राहते, त्याचं नावच राहतं आहे. तुम्ही कधी ऐकलं का बॅगा भरून गेलं घेऊन म्हणून, वर जमीन लयमटी घेतली वर घेऊन गेलं म्हणून? सगळं इथं ठेवायचं आहे. त्यामुळं माणसाचं नाव ही अखंड राहतं आणि ती नाव जपायचं काम आम्ही निश्चित करू. निष्ठेने आणि तळमळीने बोलताय, पण उदय सामंत ज्या पद्धतीने दावा करतायत, आता कालचेच किस्से काय आहेत की त्याच्याकडून जेणेकरून प्रश्न उपस्थित राहत आहे म्हणून विचारतोय. सरनाईकाने आपण स्टेजवर असताना विचारलं, तसं जसं विक्रम काळेंनी काही प्रश्न उपस्थित केला, सरनाईक म्हणले की हे माहितीचे, मात्र आपणही त्यावेळेस सीमित असं केलं. नेमकं काय घडलं होतं तुमच्या तोंडून ऐकायचं नाही. एक लक्षात घ्या, विषय असा होता की आम्ही बसल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून आलेत आपल्या जिल्ह्यात. बरं, आल्याच्या नंतर एक वस्तुस्थिती आहे की 2009ला ती पहिल्यांदा आमदार झाली, मी 2009ला पहिल्यांदा आमदार झालतो. त्यावेळेस आम्ही एकाच पक्षात काम केलेलं आहे, त्यामुळे ती ओळख होती. आता ती ओळख असताना आणि हिथं आल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा म्हणले की बाबा जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सगळेजण राजकारणाची जोडे बाजूला ठेवून एकत्रित काम करू, मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर काम करणं काय चुकीचं आहे? आणि लोकशाहीमध्ये मी तुम्हाला सांगतो, निवडणूक लढवीपर्यंत आपण एका पक्षाचे आहेत. एकदा का निवडून आलो आणि संविधानिक पदावर आपण बसलो, आमदार झालो, खासदार झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, सरपंच झालो, की मग मत टाकणाऱ्याचेही आपण काम करणं अपेक्षित आहे आणि मत न टाकणाऱ्याचंही काम करणं आपण अपेक्षित आहे. मला वाटतं त्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलं, ह्याच्यात गैर असं काय नाही. आणि एक लक्षात घ्या, तुमची काय इच्छा आहे, आम्ही तलवारी घेऊन DPDCला बसावं का इथून पुढं? म्हणजे सारखी भांडणं केल्यावर तुम्हाला वाटेल का आम्ही लय विरोध करतो म्हणून? असं नसतंय. जिथं जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे, चांगले आहेत, निर्णय योग्य आहे, तिथं आम्ही निश्चितपणे त्यांच्यासोबत आहेत. आणि ही भाडेवाडीचं दिसल्यावर आता आज दुसऱ्या दिवशीच रस्त्यावर राहू की. बरं, तुम्ही निष्ठेशी तुमच्या प्रामाणिक राहणार, तुम्हाला आता काय सांगा अजून काय? आता काय कसं काय आहे का काय? मला काय म्हणायचं आहे, निष्ठेचं मीटर जर भेटलं तर आणा एकदा, म्हणजे असं माणसाला लावून आपण तपासू तरी. एक लक्षात घ्या, ही निष्ठा ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं कुणाचं कसं झालं आहे, कोण कुठल्या मजबुरीने गेलं आहे, एखाद्याला प्रेशराईज करायचं, गुन्हे दाखल करायचे, ED CBIच्या धाडी टाकायच्या आणि त्याला जायला मजबूर करायचं, ह्या पद्धती बऱ्याचदा अवलंबलेल्या त्यांनी वस्तुस्थिती आहे का. ही वस्तुस्थिती कधीही नाकारली जाणार नाही, ती नाकारली जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही खमके आहेत, आमच्यावर काय डहाडबी पडत नाही काहीच नाही. त्याच्यामुळं हाय तिथं आपलं निभरावं, आम्ही काय काळजी करू नका. ओमराजे जे आहे ते निष्ठेशी प्रामाणिक आहेत, त्यामुळं पक्ष सोडणार नसल्याचा अफवा असल्याचं ओमराजे सांगतात. दादा